नमस्कार, मी धनश्री धोंडगे सध्या MGM युनिव्हर्सिटीमधनं रिपोर्टिंग करते आहे। MGM युनिव्हर्सिटीमध्ये सगळीकडेच सध्या परीक्षेचं वातावरण चालू आहे। उन्हाळी सुट्टीच्या अगोदर ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या सध्या इथे पार पडताना आपल्याला दिसत आहेत। अनेक विद्यार्थी त्या परीक्षेसाठी खूप उत्सुक आहेत आणि अनेकांनी आपली वास्तवता काही माध्यमातून सांगितलेली आहे। तर MGM युनिव्हर्सिटीमध्ये नेमक्या कशा प्रकारे पेपर्स होतात आणि या काळामध्ये एक कशा स्वरूपाचं वातावरण असतं हे या रिपोर्टिंगच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। परीक्षा म्हटलं की तयारी, तणाव आणि थोडीशी धावपळ। MGM युनिव्हर्सिटीच्या जर्नलिझम डिपार्टमेंटमध्येही हेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं। युनिव्हर्सिटीतील जर्नलिझम डिपार्टमेंटमधील विद्यार्थ्यांनी परीक्षेबाबतची त्यांची मते येथे स्पष्ट केलेली आहेत। नमस्कार, माझं नाव अभिजित तांगडे आणि मी MGM युनिव्हर्सिटीच्या कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनचा विद्यार्थी आहे। एकूण कॉलेजच्या एक्झामबद्दल सांगायचं झालं तर स्ट्रिक्ट आहे सगळे सेंटर। त्याच्यानंतर जे एक असताना की बाबा त्या वेळेत जाणं असतं किंवा सगळ्यात जे रूल्स फॉलो करणं असतात एक्झामचे, तर ते तंतोतंत फॉलो केले जातात असं तरी मला वाटतं। बाकी जे वेगवेगळे सेंटर्स आहेत MGM युनिव्हर्सिटीचे ते पण ऑलमोस्ट सगळे स्ट्रिक्ट आहेत। त्याच्यामुळं विद्यार्थी जास्त कॉपी किंवा हे करायची शक्यता मला पर्सनली पण वाटते, कारण मी आतापर्यंत कॉपी नाही केलेली किंवा मी काही चीट केलेलं नाही। त्याच्यामुळं मला तरी अजून काही जाणवलेलं नाही काही गोष्टी। पण MGM युनिव्हर्सिटीचा ओव्हरऑल जर विचार करायचा झाला तर किंवा जर जर्नलिझम कॉलेजचा विचार करायचा झाला तर मला अजून तेवढ्या पद्धतीने दिसलं नाही की तिथं कॉपी चालत आहेत किंवा काही गोष्टी होत आहेत। बाकी जे गार्डिंगला जे लोक येत आहेत किंवा जे काही एक्झामिनर्स आहेत तर ते छान आहेत किंवा ते स्ट्रिक्टली सगळ्या गोष्टींना फॉलोअप घेत आहेत सगळ्या गोष्टींचा आणि चांगल्या प्रकारे इथे एक्झाम वगैरे कंडक्ट केली जाते। थँक्यू। जर्नलिझम डिपार्टमेंटमध्ये खरोखरच अगदी शांततेत आणि काळजीपूर्वक परीक्षा पार पडतात। विद्यार्थ्यांना पूर्वसूचना देऊन आणि सगळ्या गोष्टींची काळजी घेऊनच या डिपार्टमेंटमध्ये परीक्षा घेतल्या जातात। यानंतर आपण दुसऱ्या विद्यार्थ्याच्या परीक्षेबाबतच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। हॅलो, माझं नाव युवराज चव्हाण आणि मी MA सेकंड इयरचा विद्यार्थी आहे, ब्रॉडकास्ट मीडिया शिकतो आहे। तर तुम्ही जसं विचारलं की एक्झामचं काय, तर आम्हाला काय आहे की जे विषय आहेत त्या विषयासंदर्भात शिकवलं जातं आणि त्याच्यासाठी मग रिसर्च स्टोरी असेल तर त्याचा एखादा विषय देऊन रिसर्च करायला लावतात आणि त्याचा व्हिडिओ तयार करायला लावतात आणि मग ज्या दिवशी एक्झाम असते त्या दिवशी एक्झामिनर येतो, त्याला तो व्हिडिओ दाखवायचा आणि मग त्यात ते काही प्रश्न विचारतात आणि मग काही चेंजेस असेल तर चेंजेस करायचे आणि सबमिट करायचा। तर अशा पद्धतीची ही ब्रॉडकास्ट मीडियाची आमचा पेपर होता। थँक्यू। खरोखरच MGM युनिव्हर्सिटीमध्ये परीक्षेच्या वेळेस अतिशय आनंददायी वातावरण असतं। यानंतर आपण परीक्षा आणि परीक्षेंवर शिक्षकांची नेमकी कशा स्वरूपाची मतं आहेत किंवा शिक्षकांना याबद्दल काय वाटतं हे जाणून घेऊया। मी डॉक्टर विशाखा गारखेडकर, कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करते। आपण जर विचार केला MGM युनिव्हर्सिटीमधल्या एक्झामचा तर त्याच्यामध्ये CJMCच्या एक्झाम कशा होतात याबद्दल मी सांगू शकते, कारण आपल्याकडे काही कोर्सेस हे प्रॅक्टिकल बेसवर आधारित आहेत आणि काही कोर्सेस हे थेरी पेपरच्या ह्याच्यावर आधारित आहे, म्हणजे अर्धे थेरी आणि अर्धे प्रॅक्टिकल अशा स्वरूपात आपण ते घेत असतो। त्याच्यामध्ये BA इलेक्ट्रॉनिक मीडिया हा सर्व म्हणजे 80% त्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिकल घेतो आणि 20% मार्क आपण थेरीला दिलेले आहेत। त्यामुळे त्याच्या परीक्षा ह्या प्रॅक्टिकलच्या बेसवर असल्यामुळे त्याचंच एक प्रात्यक्षिक म्हणून आता आपण इथे हे करतो आहोत। तर मग अशा स्वरूपात मुलांना टास्क दिलेले असतात आणि त्या टास्कच्या आधारे मुलांनी जे सबमिशन करून येतात आणि सबमिशन करतात त्याच्यावरती बाहेरचे एक्सटर्नल येऊन मार्क देतात। त्याच्यामध्ये 50% मार्क्स हे एक्सटर्नल देतात, 50% मार्क्स हे इंटरनल एक्झामिनर देतात। तर दोघं मिळून ते प्रॅक्टिकल बघत असतात आणि ते प्रॅक्टिकल जर मुलांनी योग्य केलं असेल तर त्याच्यावर त्यांना मार्क दिले जातात। थेरी असेल, प्रॅक्टिकल असेल त्याप्रमाणे इथे परीक्षा घेतल्या जातात आणि त्या अतिशय सुरळीतपणे चालतात। मुलं कुठेही कॉपी करत नाहीत, कारण कॉपी केल्यानंतर आपल्याकडे कॉपी जर सापडली तर 3 वर्षासाठी आपण डिबार करतो। त्यामुळे मुलांमध्ये कॉपीचं प्रमाण वगैरे हे अजिबात नाही। तर
तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही विद्यार्थ्यांच्या आणि काही सरांच्या आणि मॅडमच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरोखरच परीक्षा ही किती महत्त्वाची असते आणि MGM युनिव्हर्सिटीमध्ये ही कशा स्वरूपामध्ये पार पाडली जाते असं या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे. पुढील अपडेटसाठी नक्की आम्हाला फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.